घरात नेहमीच ओरड चिडचिड करणारा रोहन आई काही बोलली तरी तो म्हणायचा, तू शांत बस ना, सतत सारखी शिकवू नको। आई रोज काळजीने विचारायची, बाळा वेळेवर जेवण करत जा, औषध घे, रात्री उशीर करू नको। पण रोहनला ते सगळं नकोसं वाटायचं। तो मित्रांसोबत फोनमध्ये, बाहेरच्या आयुष्यात हरवलेला। एक दिवस आईला अंगातल्या तापाचं दुखणं वाढलं। ती ओरडत नव्हती, बोलतही नव्हती, फक्त शांत पडून होती। रोहनने दुर्लक्ष केलं, नाटकच आहे, उद्या बरं होईल। पण दुसऱ्या दिवशी आई उठलीच नाही। शेवटच्या श्वासात फक्त एवढंच म्हणाली, रोहन माझं काही नाही, फक्त स्वतःची काळजी घे, मला राग नाही तुझ्यावर। आईचे डोळे मिटले, रोहनचं हृदय तुटलं। जिला तो रोज दुखवत होता ती शेवटही त्याचाच विचार करत निघून गेली। तो आईच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागला, आई एकदा तरी ओरड ना, एकदा तरी उठून माझ्यावर रागाव ना, मी खूप चुकीचा होतो आई, एकदा तरी परत ये। घरात शांतता होती आणि रोहनच्या रडण्याचा आवाज जो आयुष्यभर थांबणार नव्हता। मित्रांनो, आई वडिलांवर कधीही रागावू नका। आपली काळजी करणारं त्यांच्यासारखं या जगात दुसरं कोणीही नाही। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।